समता सिरेमिकला शॉर्ट सर्किटमुळे आग, 15 लाखाहून अधिक नुकसान तर आग आटोक्यात, जीवितहानी टळली। धुळे शहरातील नगावबारी परिसरातील हॉटेल साई किसन शेजारी असलेल्या समता सिरेमिकला सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत समता सिरेमिक 2 मजल्यातील संपूर्ण फर्निचर, सिरेमिक टाइल्स, किचन सिंक, संडास भांडी संच, फर्निचर फिटिंग असे संपूर्ण जळून खाक झाले असून 15 लाख रुपयाहून अधिकचे नुकसान, मालक नयन टाटिया यांचे नुकसान झाले असून सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अधिकारी दुष्यंत महाजन, फायरमॅन पांडुरंग पाटील, श्याम कानडे, कुणाल ठाकूर, वाहन चालक राहुल पाटील आदींनी या ठिकाणी 3 बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली, तर कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झाली नसून यात समता सिरेमिक मालक नयन टाटिया यांचे लाखो रुपयांचे म्हणजेच 15 लाखाहून अधिक नुकसान झाले असून शासनाने याबाबत पंचनामा करून दखल घेऊन भरपाई मिळण्यास सहकार्य करावे असे आवाहन या ठिकाणी मालक नयन टाटिया यांच्या वतीने करण्यात आले आहे। झाले का सकाळी 7:15 दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली आहे असं। तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती। तोपर्यंत 7:30-8 पर्यंत मग अग्निशामकच्या गाड्या आल्या, तरी लवकरच आल्या। कॉल केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात सगळ्या गाड्या इथं आल्या। मध्ये जेव्हा आम्ही बघितलं, जेव्हा शटर उघडलं, आग भरपूर जास्त लावून गेलेली होती। तोपर्यंत आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे, माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार। आणि बरंचसं आमचं सगळे टाईल्स, मार्बल, सॅनिटरीवेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे। सगळं आता संपून गेलेलं आहे, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे। जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं असणार। दुकानाचं नाव समता सिरेमिक आहे, नगावबारी, मुंबई, आग्रा हायवे।